डिझेल मापन यंत्रणा आणि रूट मॅपिंगसाठी जीपीएस सिस्टीम नसल्यामुळे महाराष्ट्रात अवजड वाहनांच्या चालक परवान्याची चाचणी जून महिन्यापासून बंद आहे। कोल्हापुरातील परफेक्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूलने ही नवी यंत्रणा आपल्या ट्रेनिंग स्कूलच्या ट्रकला बसवली आहे। डिझेल बचत तपासणी सिस्टीम बसवल्यामुळे आता कोल्हापुरात चालक परवान्यासाठी चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। केंद्र शासनाच्या धोरणानुसार अवजड वाहनांच्या चालक परवान्यासाठी डिझेल बचत आणि रूट मॅपिंगसाठी जीपीएस सिस्टीम बंधनकारक आहे। इंधनावर होणारा वाढता खर्च वाचवण्यासाठी इंधन बचत करण्यासाठी चालक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे। महाराष्ट्रात अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे जून महिन्यापासून अवजड वाहनांच्या चालक परवान्याची चाचणी बंद होती। कोल्हापुरातील परफेक्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूलने आपल्या ट्रेनिंग स्कूलच्या ट्रॅकवर ही यंत्रणा बसवली आहे। वाहनाच्या इंधन टाकीमध्ये 2 सेन्सर बसवण्यात आलेत। त्यावर निरीक्षण करण्यासाठी वाहनाच्या डॅशबोर्डवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे। नव्या प्रणालीमुळे वाहनाच्या टाकीमधील इंधन पातळी, प्रवासादरम्यानचे अंतर, त्यासाठी लागलेले इंधन, वाहन चालवलेला कालावधी, त्याचा मार्ग, सरासरी वेग याबाबतची ऑनलाईन माहिती मिळणार आहे। अवजड वाहन चालक परवान्यासाठी 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं, त्यासाठी 7,000 रुपये खर्च येतो। नव्या सिस्टीमच्या 1 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी आणखी 1,000 रुपये खर्च येणार आहे। आरटीओ अधिकाऱ्यांमार्फत ही चाचणी घेणार आहेत। डिझेल बचतच्या रूट मॅपिंग जीपीएस सिस्टीममध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय आणि त्याबाबतचं प्रमाणपत्र असल्याशिवाय चालक परवाना मिळणार नाही। ही यंत्रणा नसल्यामुळेच अवजड वाहनांच्या चालक परवान्याची टेस्ट गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे। कोल्हापुरातील परफेक्ट ट्रेनिंग स्कूलने आवश्यक सिस्टीम बसवल्यामुळे अवजड वाहन चालक परवाना चाचणीचं काम सुरू झालंय। राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात ही यंत्रणा सर्वात पहिली सुरू झाली आहे, अशी माहिती उत्तम पाटील यांनी दिली। गेल्या 6 महिन्यांपासून अवजड वाहन चालक परवान्यासाठी प्रतीक्षेत असलेल्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे।